नीट तुला भरून म्हणतोय काय बस करा काय भरून द्यायला लागले ना तर बस करा. तसं हात मी दुसरं तुम्ही उचलला 1000 वेळा सांगितले. कसं ना जरा बॅग नीट ठीक कर. तुला अजून नीट सांगतोय. नीटच केली. ठीक आहे ठेवती. कोणाचा राग कोणावर काढताय? कुणाला राग काढला ती घाम तोंडाला तुझी. तुला एवढी अक्कल नाही तुम्ही केलं. माशाला बॅगेत तसलं ठेवायचं. लागणार वस्तू मी यांना गोडीत विचारलं की तुम्ही जे माझ्या नावाने खडे फोडताय ना की बाबा तुझ्यासाठी मी गाडी विकली, मग ते गाडी विकलेले तुम्ही पैसे काय केले किंवा मग मोबाईल तरी घरी येताना घेऊन यायचा होता. पण नीट तर काय मला बोलत नाही. तावातावातच मला बोलून गेले की तुला काय करायचंय, मला जेव्हा घेऊन द्यायचंय तेव्हा मी तुला घेऊन देईन असं बोलून घराबाहेर गेले आणि म्हटले की मी कामाला चाललोय. पण मला माहिती हा माणूस कामाला तर काही गेला नसन काय नाही. ही कुठं ना कुठं तरी उधळपट्टी कुठल्या तरी बाईकडे ही पैसे दिलेले असणार आहे आणि ती बाई काय आता पैसे देत नसन आणि म्हणून यांची सगळी नाटकी चालू आहेत. आणि प्रत्येक वेळेला कसं आहे ना माझ्याच नावावर खडे फोडतात. काय माझ्यासाठी गाडी विकली, पण जर का माझ्यासाठी गाडी विकली असती तर मला मोबाईल तर घरी आणून दिला असते किंवा पैसे तरी आणून दिले असते. पण ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या नाहीयेत. तर बघते आता त्यांच्या बॅगेत पण पैसे आहे का नाही, कारण की ही बॅग घेऊन गेलते ना, काहीतरी भेटलं तर भेटलं त्या बॅगेमध्ये. काय कुठल्या तर बाईकडेच पैसे दिलेले आहेत, कारण की हा माणूस सुधारण्याच्या ह्याच्यात राहिला नाही. बॅगेत तर काहीच दिसत नाहीये. सर घालू काय हिरो तर दाढी कटिंग करून आलेत. कुठे चाललेत एवढं दाढी कटिंग बिटिंग करून? काय असतं तमाशा काय लावलं? काय तमाशा काय नाही. बघते ह्याच्यामध्ये तर पैसे आहेत का नाही. माझ्या नावानं खडे फोडताय ना तुम्ही की तुझ्यासाठी विकली गाडी म्हणून, मग पैसे कुठे आहेत? बघू बरं खिशा बिशात टाका आहेत का काय. आती व्हायला लागले आई. आती होत नाही बरोबर. जी तुम्ही माझ्या नावानं खडे फोडताय ना म्हणलं ही आती व्हायला लागलेली. ले करू नका तसली नाटकी. काय पैसे कुठे आहेत ना ती सांगा आधीवर. या असले जे तू वागला नाही माझ्यासोबत जरा नीट राहा. गोडी तू वागली तुला नीट सांगतो मी माझी बॅग तू असं चापची करायची काय संबंध तुझा? चापची करत नाही. फक्त ह्याच्यामध्ये तर काय निघतंय का नाही या बॅगेत, तर कोणाला दिलेत का ह्या बॅगेमध्ये ठेवलेत बघते ना. तुला देणार मी पैसे दिले कुठल्या तरी बाईला पैसे. तुला मी सकाळी सांगितलं जेव्हा माझा मूड नीट होईल तेव्हा मी तुला मोबाईल घेऊन देईल. काय मूड नीट होईल? तुमच्या मूडच्या हिशोबाने प्रत्येक जण नाचणार काय? तुझ्या मी माझ्या आईची शिवाय खाल्लत का? माझ्यामुळं नाही तुमच्यामुळं. तुम्ही पैसे काय केले ती सांगा अगोदर. मोबाईल तर द्या ना, तर पैसे तर तुम्हाला विचारणारी कोण? कोण आहे म्हणजे? तुम्हाला विचारणारी कोण? तुला मोबाईल पाहिजे ना, तुला मोबाईल दिल्याशी मतलब. बाकी जर हाणून पुढचं मोबाईल दिल्याशी मतलब मला गाडीचे पैसे आले. ए घाले कधी कोणाचा राग कोणावर काढताय? कुणाला राग काढला ती घाम तोंडाला तुझी. तुला एवढी अक्कल नाही तुम्ही केलं. माशाला बॅगेत तसलं ठेवायचं. लागणार वस्तू बरं घे जा जागी अजून लावते ती घ्यायला. ती खेळायला तोड घातलं होतं. पैसे कुठे आहेत ती सांगा मला. तू बाकीच विचारू नको. पैसे कुठे आहेत ती मला सांगा. मतलब मोबाईलचीच मतलब आहे. मग माझ्या नावानं खडे फोडू नका तुम्ही की तुझ्यामुळे मी गाडी विकली. अजून मला गाडीचे निम्मेच पैसे आले ती. अजून पूर्ण पैसे आले नाहीत मला गाडीचे. मी जे व्यवहार केला ना त्या अजून व्यवहाराचे मला पूर्ण पैसे आले नाहीत. निम्मे पैसे आले ते. जेव्हा मला पूर्ण पैसे येतील त्या टायमाला मी मोबाईल घेऊन देईल. पण तू कालवा कशा पाहिजे चालू केलाय की माझी बॅग चपायचं ही करायचं ती करायचं. जे पैसे आहेत ना मी पैसे सेफ्टी काय ठेवली ती. तुझ्या पैशाचा हिशोब करू नको. का कुठल्या बाई पैसे ठेवलेत का? बाई पैसे दी नाही का उधळपट्टी केली? तुला एकदा नीट सांगितलं कळतंय का? आणि असला कसला व्यवहार? गाडी तर देऊन आले आणि पैसे अगदीच पैसे. गाडी अजून त्यांच्या नावावर नाही केली गाडी. गाडी अजून माझ्याच नावावर. चांगला व्यवहार करताय की काही करताय माणसांना. फक्त मला गरजेला पाहिजे होती. गरजेला गाडी विकली मी. गरजेला मग गरजेचे ते पैसे कुठे आहेत ना? ते अर्धे तर पैसे कुठे? सांगितलं की तू अर्धे तर पैसे काय घेणे पैसे पैसे आहेत माझ्यापाशी. कुठे आहेत? सगळे पैसे नाही तुला दाखवू शकत नाही मी. का दाखवू शकत नाही? असेल तर दाखवणार ना. द्यायचे का पैसे? काय संबंध तुला द्यायचं पैसे? काय संबंध? असेल तर दाखवणार पैसे. पैसेच नाही म्हटल्यानंतर ना काय ना.
उद्यापट्टी नुसतं करून आले, जेव्हा पैसे संपले ना तेव्हा घरी आले तुम्ही. पैसे संपल्यावर घरी आलो हो, तीच झाले विषय. पैसे काय? संपल्यानंतर उद्यापट्टी झाल्यानंतर ना तिने पण हाकलून दिलं, मग घरी आले तुम्ही. होय. तुला मोबाईल घेऊन द्यायचा ना, तो मोबाईल घेऊन दिल्यावर बोलतो. कधी घेऊन देणार? कधी घेऊन देणार? जेव्हा माझा मूड ठीक होईल, जेव्हा पैसे घेतील तेव्हा मोबाईल घेऊन देईल. तू आता मला बोलायचं नाही. तुला मला बोलायचा अधिकार नाही. माझ्या अशा वस्तूला हात लावायचा नाही कुठल्या. मला विचारल्याशिवाय माझ्या वस्तूला हात लावायचा नाही. तुम्ही काय मोठे लागून गेले नाही तुम्हाला विचारायला. तीच तुला अजून नाही, तुम्ही मोठे लागून गेले नाही तुम्हाला विचारायला. तू याला वॉर्निंग समज माझी. ती तुमच्या पुरतं राहू दे वॉर्निंग. माझ्या नावाने जसं खडे पडतंय ना मला. काय तुझ्या नावावर काय पडले? जी म्हणताय ना की तुझ्यासाठी गाडी विकली, तुझ्यासाठी गाडी विकली, मग माझ्यासाठी गाडी विकली ना तर द्या पैसे, तर मोबाईल तर द्या. मला फक्त एवढं मोबाईल पाहिजे. मोबाईल दिसतो तोंडावर फेकून मारतो. मारायचं मला इतके दिवस तोंडावर फेकून. लय मोठे भाषा करताना तर इतके दिवस मोबाईल असं तोंडावर फेकून मारायचं तर होता ना. कधीच तर बोलण्यातच दम ठेवता. बोलण्यात नाही, करून दाखवण्यात पण दम आहे. विकली ना गाडी तुझ्या पायात. माझ्या पायात जशी विकली ना तसं मग द्या की द्या. म्हणजे मला पण समाधान होईल की बाबा माझ्यासाठीच विकली गाडी. देतो तुला. तुला मोबाईलच पाहिजे ना, मोबाईल देतो तुला. थांब जरा थोडे दिवस द्या. थोडे दिवस नाही, मला उद्याच्या उद्या पाहिजे सगळं. काय उद्याच्या उद्या पाहिजे? बरोबर नसते भेटत उद्याच्या उद्या. का बरं नसते भेटत? मला समोरनं पैसे आल्याशिवाय मी नाही घेऊ शकत. समोरनं पैसे येणारच कसे ना. समोरनं पैसे येणारच कसे. तू अशा माझ्या वस्तू हात लावणार. बॅग गपची उचल आणि ती भरून ठेव. आहे काय नोकर नाही, जसं टाकलंय ना तसं नोकर नाही. नीट जर बोलला ना माणूस तर सगळ्या गोष्टी करते. बोलतोय ती गपचिप जसं टाकलंय ना तसं सगळ्या गपचिप नीट वस्तू ठेव. होय, जमत नाही. आणि नको बाळाजी ती कहाणी सग स्वच्छ पेपर आहे. नको पेपर आहे बाहेर. मी तुला अजून मी सांगतो या गोडी गपचिप जमत नसते मला त्या गोष्टी. आणि ती द्यायचं, ती द्यायचं रडायला लागली ती. आरू जा बॅगी बॅगेत कपडे भर. तुला नीट सांगतोय बॅगेत कपडे भर माझी. परत घर सोडून चालले बॅग होती ना तशी बॅग भरून ठेवू. कसं आहे ना, परत ऐन वेळेला त्यांना पळायला नको का. तिनं फोन केला की इथून बाबा लगेच बॅग उचलायची आणि पळून जायचं. नीट जरा आहे नीट. मी जशी काढली होती ना तशीच भरणार. तसं कपडे चुगा तुला अजून भरून दिल्याशी मतलब आहे. भरून दिल्याशी मतलब नीट चुगा कसं पण टाकू नको काय. तुला अजून मी गोडीच सांगणार. गोडीत मी पण म्हणते पैसे द्या ना तर मोबाईल तर द्या. गोडीतच बोलते. हे काय भांडण नाही काय नाही. तुम्ही पैसे काय केले ते तरी सांगा मला. तुला सांगितलं पैसे काय केले ते तरी सांगा. काय तुला मोबाईल पाहिजे तुला मोबाईल देतो. माझ्या मागे किरकिर करू नको. कामावर आलेले किरकिर कर जाऊन पाठव. कामाला दाढी कटिंग करून कामाला म्हणजे मी कसं राहायचं कसं नाही तू आता तुम्हाला सांगणार. म्हणजे दाढी कटिंग करायची ही ती म्हणजे असं जनावर फिरू आहे गावात. ती नाही म्हणते, ती नाही म्हणते दाढी कटिंग. तू माझ्या दाढी कटिंग जाते एवढं बघायला लागली. एवढं बघणार ना. तुम्ही जर म्हणता ना मी कामाला चाललोय मग कामाला मला वेळ भेटला दाढी कटिंग केली. असलं काय काम आहे म्हणजे माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही मी. माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही मी. द्या की आता पैसे आल्यानंतर असंच राहणार. बरोबर सांगतोय पैसे आले ना हिंडायला फिरायला माणूस असं चेंज. हिंडायला फिरायला कामाला तू हिंडायला फिरायला नव्हतो गेलो. माणूस असा कामाला जातो. नाईट पॅन्ट आणि टी शर्ट वर ती कळते सगळ्यांना. ती कळते सगळ्यांना. नाईट पॅन्ट टी शर्ट वर माणूस कामाला जातो ही कळतं सगळ्यांना. मी जातो कामाला. मग काय काम आहे असलं ते तर सांगा. का तुला काम सांगू. तुला घरात पैसे देत ना. काय घरात पैसे देत ना. पैशाची मतलब ठेव. काय काम आहे काय तुम्हाला. ती मोठी भाषा करू नका. तेवढा मोबाईल द्यायला दे झालं. तो मोबाईल पाहिजे ना तुला मोबाईल देतो. तू माझ्या पाठीमागे किरकिर कर जाऊन. आणि ती बॅग नीट भरून ठेव. नीटच भरून जशी ती उचलली ना तसं ती नीट भर. नीट तुला भर म्हणतोय. काय बस करा. काय भरून द्यायला लागले ना तर बस करा. तसं हात बी उचलला तुम्ही उचलला 1000 वेळा सांगितले. कसं ना जरा बॅग नीट ठीक कर. तुला अजून नीट सांगतोय. नीटच केली का. तुमची बॅग काय बाहेर गेल्यानंतर बघणार आहे का कोणी भरली अशी आणि काय भरली अशी. ही माणूस अजून सुद्धा मला म्हणणार नाही की बाबा मी पैसे काय केले. फक्त काय म्हणतात ते अर्धे पैसे. कर कॅमेरा समोर कर. हो करणारच आहे. पैसे दिला मी अजून बोलतोय त्या दिवशी तुला
मोबाईल देणार मी घेऊन. पण असला व्यवहार मी पहिल्यांदा बघितलाय की बाबा गाडी पण दिली आणि आधीच फक्त पैसे दिलेत. असला व्यवहार मी पहिल्यांदाच बघितलाय. कसं नाही, या माणसाने उधळपट्टी केलेली आहे पैशाची आणि फक्त खडे फक्त माझ्या नावानं फोडतात ते, बस दुसरं काही नाही. मोबाईल पिकून मारी ना तर मला तर खरं वाटलं. ह्या माणसाने जसं बोलतो ना आपण तसं करून तर दाखवा. नुसतं बोलावंच नाही, फक्त करून पण दाखवायचं.